की जे जे काम बाबासाहेबांनी केले ते काम म्हणजे ते धार्मिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, धार्मिक असो, ते प्रत्येक कार्य राजाभाऊ खोब्रागडेंनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 3 मुख्य संघटना दिल्या होत्या. मुख्य 3 संघटना अशा होत्या की एक पहिली समता सैनिक दल, दुसरी भारतीय बौद्ध महासभा, तिसरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. हे नागपूर जरी त्यांचा जन्मभूमी चंद्रपूर असेल तरी कर्मभूमी ही नागपूर राहिलेली आहे. मग ते विद्यार्थ्यांचं आंदोलन असो की भूमिहीनांचं आंदोलन असो की अस्पृश्यांचं आंदोलन असो की बौद्धांच्या हिताचं आंदोलन असो, प्रत्येक फ्रंटवर राजाभाऊजी तेवढ्याच ताकदीने लढत राहिलेले आहेत. पाण्यासाठीचा सत्याग्रह ते गेला तेव्हा किती महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग केला हे कुठेही आम्हाला इतिहासामध्ये शिकवल्या जात नाही. हा इतिहास शिकवण्या, हा महिलांचा इतिहास लिहिण्याची वेळ आपल्यावर आहे. हा इतिहास आपल्या समोर यायलाच पाहिजे आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठलंही आंदोलन करताना महिला परिषदा आवर्जून घ्यायची आणि स्वतः अध्यक्षपद देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषवायचे. आणि 25,000 महिलांच्या उपस्थितीमध्ये घेतलेली परिषद ती ह्याच क्रांतीभूमीमधून घेतलेली होती. महिलांच्या ज्या काही आजच्या भारत देशातील स्त्रिया यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे त्या तमाम भारतीय स्त्रियांच्या पाठीमागे जर कुणाचा हात असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होय. ज्या बाबासाहेबांनी स्वतःच्या लेकरांकडे, स्वतःच्या पत्नीकडे लक्ष न देता तुम्हा आम्हासाठी, तुम्हा आमचे उद्धारकर्ते बाबासाहेब प्रकाशात आणण्यासाठी सतत लढत राहिले. हिंदू कोड बिल पारित झालं नाही म्हणून राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही आमच्या हिंदू स्त्रियांना याची जाणीव आहे का? हा फार मोठा प्रश्न ह्या सभेच्या माध्यमातून निर्माण होतो. महिलांनो, भारतीय स्त्री एवढी सन्मानाने सक्षमपणे उभी आहे ती फक्त आणि फक्त या भारतीय संविधानामुळे. प्रत्येक चळवळ, प्रत्येक स्त्रीवादी चळवळ आज आपल्याला ही विखुरलेली दिसते. राजकीय चळवळ जशी विखुरलेली आहे तशी स्त्रिया सुद्धा आपापल्या ठिकाणी विखुरलेल्या आहेत तटागटामध्ये. आज जिथे मंत्रोच्चाराने शेती पिकते असं म्हणणारी जी एका राजकीय नेत्याची सहधर्मचारिणी आहे तेव्हा आपण काय म्हणावं? इथे मनुवादी सरकार नाही, मनुवादी सरकारच आहे. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महासूर्यांनी जन्म घेतला आणि सगळ्यांना त्याआधी आपल्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी शिक्षणाची दालनं उभी करून दिली आणि त्याच्यावर संविधानिक मोहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उमटवली. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक रिपब्लिकन महिला परिषद आज आयोजित केलेली आहे. आज 5 जुलै 2025 या सत्राला आपले पहिलं सत्र आता संपलेलं आहे आणि आता दुसऱ्या सत्राला प्रबोधनपर सत्र असं हे सुरू होत आहे. आंबेडकरी आंदोलनातील ज्येष्ठ नेते, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभेचे माजी उपसभापती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र म्हणून सुपरिचित असलेले बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्ष 25 डिसेंबर 2024 पासून आरंभ झालेला आहे. 25 सप्टेंबर 2025 रोजी या जन्मशताब्दी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम होईल. या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रिपब्लिकन महिला परिषद याच कार्यक्रमाचा एक भाग आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाला देशभर प्रसारित करून त्याला गतिमान करण्यासाठी आयुष्यभर अथक परिश्रम घेतलेले आहे. 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच नागपूर मुक्कामी एक ऐतिहासिक महिला परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत 25,000वर महिला सहभागी होत्या. हाच वारसा ठेवून पुढे दलित पीडित महिलांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने
प्रस्तुत जागतिक रिपब्लिकन महिला परिषद आयोजित केलेली आहे। आधीच खूप वेळ झालेला आहे, तेव्हा आपण आता परिसंवादाला सुरुवात करूया। आपल्या या प्रबोधन सत्राच्या ज्या व्याख्यात्या आहेत त्यांना मी आमंत्रित करीत आहे। सन्माननीय उज्ज्वलाताई गणवीर यांनी आपले विचार मांडावे अशी मी त्यांना विनंती करते। उज्ज्वलाताई गणवीर ह्या नागपूरमध्येच राहतात। MSc आणि MA 6 विषयात झालेले आहेत। LLB त्यांचं कंटिन्यू आहे। त्या लेखिका, भाष्यकार, सामाजिक कार्यकर्त्या, संविधान अभ्यासक, विविध आंदोलनात सक्रिय सहभाग, सामाजिक कार्य, मातृसंघटनेच्या प्रचार प्रसारक आणि आंबेडकरवादी महिला संघ, विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, त्याचप्रकारे विहार तेथे वाचनालय असा त्यांचा संकल्प आहे। विहारात बाल धम्म संस्कार वर्ग घेऊन धम्म परीक्षासुद्धा घेतात। संविधान गुणगौरव समितीतर्फे नागपुरात दरवर्षी महाराष्ट्रस्तरीय संविधान परीक्षा आयोजित करतात। संविधानाचा प्रसार आणि प्रचार सातत्याने त्या सुरू ठेवतात। अशा आपल्या सन्माननीय उज्ज्वलाताई गणवीर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते। आज रिपब्लिकन महिला परिषद आणि तेही बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण आयोजित केलेली आहे इथे। आणि तर त्याच अनुषंगाने जर आपल्याला राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी आपण साजरा करत आहोत, तर राजाभाऊ खोब्रागडे म्हणजे अशी व्यक्तिमत्व होती जी डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीला वाहून घेणारी ती व्यक्ती होती की जे काम बाबासाहेबांनी केले ते म्हणजे ते धार्मिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, धार्मिक असो, ते प्रत्येक कार्य राजाभाऊ खोब्रागडेंनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या प्रत्येक अंगाला त्यांनी हात घातलेला आहे। आणि म्हणूनच आणि त्यांच्यामध्ये अशी चुणूक होती राजाभाऊंमध्ये की ते बाबासाहेबांच्या जवळचे अनेक निकटवर्तीय होते। त्यापैकी सर्वात वरचं नाव जर आपल्याला घेता येईल तर हे राजाभाऊ खोब्रागडेंचं। आणि अलिखित असे हे त्यांचे मानसपुत्र होते, कोणी वारसदारही म्हणतात, पण हे सगळं अलिखित आहे, पण ते त्यांच्या निकटवर्तीय आहेत। आपले राजाभाऊ जे आहेत ते बॅरिस्टर झाले, परंतु ते आपल्या वडिलांच्या स्वखर्चावरती झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 लोक विदेशात शिक्षणाला पाठवले होते, तेव्हा बॅरिस्टर साहेब सुद्धा गेले, हे 16वे होते। कारण यांचा खर्च हा जो होता त्यांच्या वडिलांनी केला होता, कारण ते अतिशय सधन कुटुंबातील होते। हा खर्च त्यांनी केला, तिकडून आले, त्यानंतर त्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांच्या चळवळीला आपला मुलगा देऊन टाकला होता आणि इमाने इतबारे यांनी आपलं काम केलं आणि संपूर्ण आंबेडकरी चळवळीचा, आंबेडकरी विचारधारेचा अभ्यास करून ही चळवळ कशी करता येईल हा कारभार बाबासाहेबांचा त्यांच्या चळवळीत आपण कसं पुढे नेता येईल याचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केला आणि ही चळवळ त्यांनी सुरू ठेवली। आंबेडकरी चळवळ म्हणू किंवा रिपब्लिकन चळवळ म्हणू, आता याला रिपब्लिकन नाव देण्यात आलं, याला कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन हा जो शब्द घेतलेला आहे तो इकडून तिकडून घेतलेला नव्हता, तर हे बुद्धाच्या गणतंत्रातून घेतलेला आहे आणि म्हणून आजच्या ह्या परिषदेला रिपब्लिकन असा नाव देण्यात आलेलं आहे। आणि रिपब्लिकन हा जो आहे हा समस्त नागरिकांचा आहे, प्रत्येक नागरिकांचा। आम्ही रिपब्लिकन आहोत, आमची ओळख रिपब्लिकन आहे, आमचा देश रिपब्लिकन आहे। आम्ही प्रस्तावना पण वाचली आहे, त्या प्रस्तावनेतही आम्ही विचार केलेला आहे, प्रतिज्ञाबद्ध झालेलो आहोत की आम्हाला लोकशाही गणतंत्र देश निर्माण करायचा आहे, हा घडवण्याचा आहे। असा हा गणतंत्र शब्द म्हणजेच रिपब्लिकन आहे आणि नेमका हाच शब्द आजच्या या परिषदेला देण्यात आलेला आहे। अतिशय मोलाचं हे परिषदेचं नाव आहे आणि ही परिषद आपण ह्याच निमित्ताने रिपब्लिकन ह्या नावाने आपण घेत आहोत, म्हणून आयोजकांचे लाख आभार मी व्यक्त करते। ह्या माध्यमातून कमीत कमी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील रिपब्लिकन काय होता, विचारातील रिपब्लिकन देश काय होता, ह्या परिषदेच्या माध्यमातून हा विचार जाऊ शकतो असं मला वाटते। आंबेडकरी चळवळ आपण म्हणतो किंवा रिपब्लिकन चळवळ म्हणतो, तर ही फार विस्तृत अशी चळवळ आहे। मग ती त्यांच्या
अनेक क्षेत्रांमध्ये त्याचं विभाजन होऊ शकतं, मग ते सामाजिक असेल, धार्मिक असेल, किंवा शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 3 मुख्य संघटना दिल्या होत्या. मुख्य 3 संघटना अशा होत्या की एक पहिली समता सैनिक दल, दुसरी भारतीय बौद्ध महासभा, तिसरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. ह्या 3 संघटना. आणि यात अतिशय महत्त्वाचा भाग असा आहे की ह्या 3ही संघटनांचं अध्यक्षपद काही का काळ असेना पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी निभावलेलं होतं. त्याचं अध्यक्षपद त्यांना लाभलेलं होतं. आणि ह्या निमित्ताने आज महिला संमेलन आहे. तर बॅरिस्टर साहेबांच्या कार्यकाळात अनेक महिला झाल्या किंवा आंबेडकर चळवळीमध्ये अनेक महिलांचं सहकार्य लाभलं. आजही भारतीय बौद्ध महासभेचं कर्णधारपद महिलेकडेच आहे आणि ते म्हणजे मीराताई आंबेडकरांकडे आहे, तीही महिलाच आहे. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं सहभाग आहे. आणि आजच्या परिषदेच्या निमित्ताने आवर्जून आठवण होते 1942च्या क्रांती परिषदेची म्हणू किंवा ती महिला परिषद, अखिल भारतीय डिप्रेस्ड वुमेन कॉन्फरन्सची आठवण होते. त्या काळामध्ये महिलांचा इतका सक्रिय सहभाग होता की 25,000 स्त्रिया जे हाताला मीठ भाकर का असेना जे साधन मिळेल ते साधन घेऊन त्या 25,000 पुरुषांमध्ये सहभागी झाल्या. आणि त्याच निमित्ताने तिथे त्यांनी 5 दिवस सर्वांना जेवू घातलं होतं. हाही एक जेवू घालणं हाही एक मोलाचा वाटा होता. जेवतो. आणि एवढ्या 25,000 महिला आल्या कशा? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना वारंवार त्यांना मार्गदर्शन करत राहिले. त्यावेळेसचं पुरुष सुद्धा असे होते की त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना या सहभागी होण्यासाठी पण प्रवृत्त केलं होतं. आणि ह्या महिला ह्या 25,000च्या संख्येने तिथे उपस्थित राहिल्या. आणि त्या सभेचं नेतृत्व सुद्धा महिलेनी केलं. आणि त्या महिलेचं नाव होतं सुलोचनाबाई डोंगरे. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती त्या परिषदेला लाभली. आजही तेवढीच संख्या आहे, काही इकडे आहे काही तिकडे आहे, परंतु संख्या मात्र जवळ म्हणजे ह्या सभागृहाच्या मानाने त्याचं पर्सेंटेज जर आपण काढलं तर जवळपास तेवढंच येऊ शकेल. आपण जर विचार केला याच्यावरती की आपल्याला रिपब्लिकन म्हणतो तर रिपब्लिकननी आपल्याला अनेक नेते दिलेले आहेत. त्याच अनेक नेते त्यापैकी आपण ज्या भागामध्ये परिषद घेतो आहोत त्या परिषदेच्या भागामध्ये एक असं नेतृत्व रिपब्लिकननी दिलेलं होतं जे आवळेबाबूंचं होतं. जे आवळेबाबूंचं नाव जसं पण बॅरिस्टर खोब्रागडे साहेबांच्या तुलनेत तेवढंच मोलाचं आहे. आणि हे दोघेही नेते एवढे जबरदस्त निष्ठावान आपल्या पक्षाप्रती होते की त्यांना कोणी आमुषानं दाखवलं किंवा कोणी लालच दाखवली तरीही कधी ते त्याला बळी पडले नाही. की आपल्याला बॅरिस्टर साहेबांचा विचार केला की नुसते रिपब्लिकन चळवळ केले किंवा ते राजकीय नेते होते एवढीच आपल्या समोर माहिती येते, परंतु त्यांनी चौफेर अशी चळवळ चालवली, धर्मांतर केलं, भूमिहीनांची चळवळ चालवली. एवढंच नाही तर रिपब्लिकन हा विचार, रिपब्लिकन पक्षांचा विचार जनमानसांपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी त्यांनी प्रजासत्ताक हे नियतकालिक काढलं. आणि त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर एज्युकेशन सोसायटीची स्थापना सुद्धा केली. आणि त्याच मैदानावर दरवर्षी दीक्षा समारोह होतो. आणि एवढंच नाही तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा चंद्रपुरात देण्याची विनंती केली. आणि त्यांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे चंद्रपूरमध्ये सुद्धा दीक्षा दिलेली आहे. बॅरिस्टर साहेब सिनेट नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून सुद्धा राहिलेले होते. त्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक सूचना विद्यापीठाला केल्या होत्या. त्या सूचनांचं नंतर काही पालन त्या विद्यापीठाने केलं आणि त्यांच्या सूचनांचं फलित असं झालेलं आहे की नागपूर विद्यापीठामध्ये डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभाग, बुद्धिस्ट स्टडीज, पाली प्राकृत विभाग त्या सन्मानाने आज सुरू झालेल्या आहेत आणि आजही त्या सुरू आहेत. मग बिडी मजदूरांचा प्रश्न असो किंवा आरक्षणाचा विषय असो ते सतत उचलून धरत राहिले. आणि नागपुरामध्ये आपल्या जवळ आपल्या इथे जे हायकोर्ट उभं आहे ही मागणी सुद्धा बॅरिस्टर साहेबांची होती.
त्यांच्या मागणीनेच आपल्या इथे हायकोर्ट उभं झालेलं आहे. आणि एक विशेष उपलब्धी अशी आहे त्यांची की अमेरिकेने त्यांना विशेष निमंत्रण दिलं आणि त्या विशेष निमंत्रणाखातर ते तिथे पोहोचले आणि तिथे मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्यासोबत चर्चा केली. आणि तिथे त्यांनी या विषयाचं चर्चा काय तर भारतातील अस्पृश्य आणि अमेरिकेतील निग्रो यांच्या असलेल्या समस्यांचं समानता ही अतिशय महत्त्वाची चर्चा त्या काळामध्ये तिथे राहिली. आणि बॅरिस्टर साहेब अशी पहिली व्यक्ती आम्हाला सापडली की ज्यांचं 2009 मध्ये पोस्टाचं टपाल तिकीट निघालं. हा सन्मान आहे. हे नागपूर त्यांची जरी त्यांचा जन्मभूमी चंद्रपूर असेल तरी कर्मभूमी ही नागपूर राहिलेली आहे. मग ते विद्यार्थ्यांचं आंदोलन असो की भूमिहीनांचं आंदोलन असो की अस्पृश्यांचं आंदोलन असो की बौद्धांच्या हिताचं आंदोलन असो, प्रत्येक फ्रंटवर राजाभाऊजी तेवढ्याच ताकदीने लढत राहिलेले आहेत. आणि त्यानंतर आजही ही चळवळ सुरू आहे, ही थांबली नाही. ही चळवळ किंवा ही रिपब्लिकन चळवळ बांधणीचं काम करण्यासाठी अनेक स्त्रिया आजही काम करत आहेत. त्या अग्रक्रमाने आजच्या स्त्रियांमध्ये मला नाव घ्यावंसं वाटते छायाताई खोब्रागडे, दुसरं नाव घ्यावंसं वाटते रंजनाताई वासे, ज्योतिताई आवळे, ममता बोदिले. ह्या अनेक स्त्रिया आहेत. त्या दिवस रात्र अनेक स्त्रिया आहेत याच्यापैकी की त्या दिवस रात्र आम्ही ह्या रिपब्लिकन चळवळीला एकत्र आणायचं कसं, ही काम हे कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे, ते पेटत आहे. आणि याची प्रेरणा आम्हाला कुठून मिळते तर मंदिर प्रवेशापासून ते महाडच्या सत्याग्रहापासून तर ते 42च्या कॉन्फरन्सपासून. आणि याचंच फलित म्हणून आजचं हे दलित रिपब्लिकन महिला परिषदेपर्यंत याचं रूपांतर होताना आपल्याला दिसत आहे. स्त्रियांचे योगदान हे आजपर्यंत अनेक आंदोलनात महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. अनेक स्त्रिया आहेत ज्यांचं काम करूनही कुठे नाव नाही, त्या कुठे प्रचलित झालेल्या नाहीत किंवा त्यांची दखलही घेतलेली नाही. आंबेडकरी चळवळ ही समतेवर की नेहमीच ह्या प्रस्थापित व्यवस्थेने महिलांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक स्त्रिया आहेत की त्या प्रचलित नावामध्ये किंवा या प्रेषामध्ये प्रचलित होऊ शकल्या नाही किंवा प्रवाहित होऊ शकला नाही. परंतु काही महिलांचे नावं असे आहेत की ह्या इतिहास पटलावरती कोरले गेले नाही, परंतु त्यांचं कार्य मात्र आपण विसरू शकत नाही, त्या प्रकाशात येऊ शकलेल्या नाही आणि त्यांची दखलसुद्धा घेतली नाही. कारण आपली व्यवस्थाच ही दुय्यम स्थानी असलेली आहे. आपल्याला इतिहास शिकवताना मिठाच्या सत्याग्रहामध्ये त्या 17-18 महिला होत्या, त्या बालपणापासून आपल्याला शिकवल्या जातात. बालकांच्या डोक्यामध्ये भिडलेलं असते की महात्मा गांधी सोबत कस्तुरबा होती आणि तिच्यासोबत 17-18 महिला होत्या. परंतु हा इतिहास आम्हाला कधी शिकवला जात नाही की जो बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला, पाण्यासाठीचा सत्याग्रह ते गेला, तेव्हा किती महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग केला हे कुठेही आम्हाला इतिहासामध्ये शिकवल्या जात नाही. हा इतिहास शिकवण्या, हा महिलांचा इतिहास लिहिण्याची वेळ आपल्यावर आहे. हा इतिहास आपल्या समोर यायलाच पाहिजे आहे. आजच्या परिस्थिती अशी आहे की आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावरती असणारी सुद्धा स्त्रीच आहे, परंतु अशा या स्त्रीला, सर्वोच्च पदावर असणाऱ्या स्त्रीला सुद्धा संसदेचं उद्घाटन होत असताना तिला तिथे डावलल्या जात असते. हा एका स्त्रीचा नाही, तर हा संपूर्ण स्त्रियांचा अपमान आहे. आणि तरीही आम्ही स्त्रिया मात्र आम्ही गंभीर होत नाही किंवा त्याच्यासाठी लढत नाही. पुणेकरांच्या वेळेस आपल्या हक्कांवर जेव्हा गदा आली तेव्हा आंबेडकरी महिला आहेत त्या पहिल्यांदा असं आंदोलन पेटून उठतात की आमच्या हक्काचा लढा आम्हाला लढायचा आहे. हे आंबेडकरी महिलांनी केलेला हे पहिला लढा त्यावेळेसचा होता. हे कुठेही इतिहासात आपल्याला दिसत नाही. आपण त्याची उजळणी करत नाही आणि महिलांना
आपण म्हणतो की फक्त महिला परिषद आपण घेतो आहोत, अनेक वेळा आम्ही महिलांच्या हक्कासाठी लढतो आहोत, पण आम्ही आमचा इतिहास किंवा आमचे डॉक्युमेंटेशन आम्ही करत नाही. आता अनेक वेळा आपल्याला असं दिसतं की महिला आपण करतो आहोत, मी हात लावत चाललेली आहे, मला वाटत नाही आहे की मी माझ्या विषयाला न्याय देते आहे की नाही आहे, कारण वेळ झालेली आहे, मॅडम उभ्या आहेत, मी थोडा हात लावते. अनेक वेळा म्हणतात की महिलांनी, आम्ही जेव्हा समाजामध्ये काम करतो आम्हाला सांगतात की महिलांना तुम्ही असं करा, महिलांनी हे करा, महिलांना ते करा. अनेक पुरुष आहेत आम्हाला हे सांगणारे. जे पुरुष आम्हाला सांगतात तेव्हा त्यांच्या घरातील स्त्री मात्र त्यांच्या घरात असते. माझ्या घरातली स्त्री ही माझ्या घरात राहील, पण माझ्या शेजाऱ्यांची बायको मात्र ती रस्त्यावर येऊन आंदोलन करावं. मला आजच्या निमित्ताने जे कोणी इथे प्रेझेंट आहेत, जे कोणी उपस्थित पुरुष आहेत, त्यांना आग्रहाची विनंती आहे की आम्ही तर आहोत ह्या चळवळीमध्ये, पण किमान आमच्यासोबत आपल्या घरातील पत्नीसुद्धा आमच्यासोबत या. आम्ही खांद्याला खांदा लावून लढायला आम्ही तयार आहोत. ही मानसिकता आज पुरुषांनी बदलायला पाहिजे की अनेक वेळा पुरुष महिलांच्या खांद्यावर कुठला तरी भार सोडून देतात, आम्ही मागे आहो म्हणतात, ते पाठीमागे राहतात. आणि ही मानसिक दुफडी मानसिकता ही बदलायला पाहिजे. महिला आम्ही लढतो आहोत, आम्ही संघटित होतो. अनेक कार्यक्रमांमध्ये आपण जेव्हा पाहतो तर महिलांची संख्या जास्त आहे. बुद्धांचा विचार असो, बाबासाहेबांचा विचार असो, घराघरात काम पोहोचवण्याचा विचार कोण करतायत? महिला जास्त मोठ्या प्रमाणात करतायत. महिलांचं योगदान हे आंबेडकरी चळवळीचं आहे, बुद्धाच्या चळवळीचं आहे, धार्मिक चळवळीचं आहे. की ही परिषद होत आहे, हा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेची परिषद आहे, त्या निमित्ताने हे महिला परिषद आहे. काही ठराव पारित होऊ शकतात. पारित ठरावासाठी मी माझ्याकडून तुम्हाला आवश्यक वाटल्यास मी 2 ठराव तुमच्या समोर ठेवते आहे. की आपल्या इंदोरा चौकामध्ये एक सरकारी ITI आहे, त्याला काही नावं देण्यासाठी काही नावांची यादी मागवली होती. त्याच्यामध्ये राजाभाऊ खोब्रागडेंचं नाव देण्यात यावं हे एक नाव होतं, पण त्या ITIला नाव दिले गेले आहे चाणक्य. आम्ही ही निवेदनं दिलेले आहेत की त्या ITIला सरकारी ITIला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं नाव देण्यात यावं हे निवेदन आपण दिलं. हा परिषदेच्या निमित्ताने हे निवेदन आणि हा ठराव परिषदेच्या आयोजकांनी स्वीकारावा आणि हा शासनापर्यंत म्हणा किंवा सत्तेपर्यंत कसा पोहोचवता येईल हा विचार आपल्या ठरावास घ्यावा. दुसरा विषय परत मी मांडते आहे की जे चंद्रपूरचं एक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं स्मारक आहे, तोही अजून वादामध्ये आहे. तर तो वादही कसा मिटवता येईल त्याच्यासाठी त्या प्रतिष्ठानने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी हा वाद मिटवावा आणि तो समाजासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी, आंबेडकरी जनतेसाठी कसा मोकळा करता येईल, खुला करता येईल याचा विचार नक्की करावा. मला वाटत नाही मी माझ्या विषयाला न्याय दिलेला आहे. वेळेचं बंधन आहे. मी इथेच थांबते. धन्यवाद ताई. सॉरी, आम्ही वेळेचं बंधन असल्यामुळे तुम्हाला तुम्ही आपल्या विषयाला न्याय देऊ शकले नाही असे बोलले, याबद्दल आम्हाला खंत वाटत आहे. परंतु सॉरी, म्हणजे वेळेच्या अभावी आम्हाला हे करावं लागत आहे. फूलों की सुंदरता खुशबू से होती है, सागर की सुंदरता लहरों से होती है और कार्यक्रम की सुंदरता अतिथियों से होती है. तर असे आम्हाला प्रगल्भ विद्यमान असे जे काही अतिथी लाभलेले आहे त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. मी त्यांना क्षमस्व सॉरी म्हणत आहे, कारण की त्या आपल्या विषयाला न्याय देऊ शकल्या नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे. परंतु त्यांच्याविषयी मी 2 शब्द बोलल्याशिवाय राहू शकत नाही. जिंदगी आपको फूलों की तरह मुस्कुराए. उज्ज्वला ताई, जिंदगी आपकी फूलों की तरह मुस्कुराए, गम की हवा आपको छू भी न पाए. यूँ तो लाखों आते हैं मौसम पतझड़ के, यूँ तो लाखों आते हैं मौसम पतझड़ के, पर आपकी खुशियों की एक फूल भी न मुरझाए, एक फूल भी न मुरझाए. यानंतर मी आमंत्रित करत आहे ॲडव्होकेट स्मिताताई कांबळे यांना. ॲडव्होकेट स्मिताताई कांबळे यांच्याबद्दल अल्पसा असा परिचय मी देत आहे. म्हणजे याच्यामध्ये जाईल परिचय. ठीक आहे. मी त्यांना
आमंत्रित करायला स्मिताताई. खूप खूप धन्यवाद ताई. ॲक्च्युली वेळ फार कमी असल्यामुळे म्हणजे तोही वेळ मला बोलण्यासाठी मिळायला हवा. तसं आता सभागृह बऱ्यापैकी भरलेलं आहे आणि खरं तर या ठिकाणी मी जे फोटोग्राफ्स बघत होते, कारण मी सुद्धा रिपब्लिकन चळवळीमधून घडलेलं व्यक्तिमत्व आहे, माझ्या घरचंही वातावरण ते आणि माझे वडील देखील रिपब्लिकन चळवळीमध्ये सक्रिय असल्यामुळे मी जेव्हा फोटोज बघत होते तर जेव्हा आपण ते फोटोज त्या काळामध्ये आपण गेलो, म्हणजे रिपब्लिकन हा शब्दच एवढा एनर्जी देणारा आहे ना की फार म्हणजे असं प्रेम आपलं रिपब्लिकनवरती. जेव्हा आज आपण RPIचं नाव घेतो तेव्हा काही लोक असे म्हणतात आता कुठे राहिलेली आहे RPI, पण रिपब्लिकनची बांधणी पुन्हा आपण खंबीरपणे सक्षमपणे करू शकतो. मला वाटतं यासाठीच आजची ही रिपब्लिकन ऐतिहासिक महिला परिषद आहे असं मला वाटतं. आणि बऱ्याच ज्या आधीच्या मान्यवर बोलून गेल्यात त्यांनी 19 जुलै 1942ची जी महिला परिषद झाली, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठलंही आंदोलन करताना महिला परिषद आवर्जून घ्यायची आणि स्वतः अध्यक्षपद देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषवायचे आणि 25,000 महिलांच्या उपस्थितीमध्ये घेतलेली परिषद ती ह्याच क्रांतीभूमीमधून घेतलेली होती. आणि मला असं वाटते रिपब्लिकन महिला परिषद, अनेक महिला परिषदामध्ये मी बोललेली आहे, पण आजचा जो अत्यानंद मला होत आहे तो खूपच जास्त आहे. आणि थँक्यू व्हेरी मच तक्षशिलाताई वागदरे आणि संपूर्ण रिपब्लिकन महिला संयोजन समितीचे की त्यांनी मला ह्या मंचावरती बोलण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. मला वाटतं ह्या सर्व लढवय्या योद्धा असल्यामुळे मला जो दिलेला आजचा विषय आहे महिलांचे संविधानिक अधिकार आणि आजचे वास्तव चित्र, आजची वास्तविकता. थोडं विषयाला हात घालण्यापूर्वी मला असं वाटते आता आधीच्या मान्यवरांनी याच्यावरती भरपूर असा प्रकाश टाकलेला आहे, पण मला थोडंसं 2 ते 3 मिनिट इतिहासामध्ये गेल्याशिवाय तो मोह आवरणार नाही की जी बाबासाहेबांनी महिलांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतोनास असा विश्वास, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अचूक ठरलं होतं की ह्या देशामध्ये जर क्रांती आणणाऱ्या कोणी असणार तर त्या महिलाच असणार. 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू पुढे सर्वात आधी हे वाक्य म्हटलं की ह्या देशातील महिलांना केवळ अधिकारच नाही तर ते कायदेशीर स्वरूपामध्ये, लिखित स्वरूपामध्ये मिळावे असं भारतातील एकमेव नेता जो पहिल्यांदा म्हटलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. महिलांच्या ज्या काही आजच्या भारत देशातील स्त्रिया यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे त्या तमाम भारतीय स्त्रियांच्या पाठीमागे जर कुणाचा हात असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होय. आणि आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की कुठल्याही, बाबासाहेब म्हणतात की कुठल्याही समाजाची प्रगती झाली हे मी त्यावरून मापतो, त्या समाजातील महिलाही किती प्रगतीपथावरती आहे. उज्ज्वलाताईंनी उल्लेख केला महिला परिषदेचा महार्थ चौदार संग्राम आणि काळाराम मंदिर, काय घडल्यात आमच्या महिला, काय बोलत होत्या ताई. 500 महिलांनी सत्याग्रही म्हणून नाव दिलं. 32 महिलांनी तर म्हटलं की म्हणजे राधाबाई बडोले सारख्या महिला इतक्या ओजस्वी आणि क्रांतिकारी भाष्य करतात. त्या म्हणतात की अब के बाद हम गुलामी की जिंदगी कतई नहीं स्वीकार करेंगे, हम मौत को पसंद करेंगे, हम इस देश के जेलों को भर देंगे, लेकिन अभी हमें हमारा हक और अधिकार चाहिए. कुठून आलं त्यांच्यामध्ये एवढा पावर? तो आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे महिला घडवल्यात, आमच्या महिला प्रतिमा अशा घडत गेल्यात. महूची परिषद बघा 1932ला घेतलेली, जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला जायचे तेव्हा वाद सुरू होता.
गांधी आंबेडकर. तेव्हा तिथे सांगण्यात आलं की आमचे जे अस्पृश्याचे नेते आहे ते महात्मा गांधी आहे. आमच्या महिला बघा, अडाणी, घालायला कपडे नाही, नीट खायला अन्न नाही, जवळ पैसे सुद्धा नाही, तरी ठराव पास करतात त्या परिषदेमध्ये आणि म्हणतात की महू गावामध्ये आमचे जे नेते आहे, आमचे जे पुढारी आहे ते एकमेव दलित आणि अस्पृश्य आणि महिलांसाठी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. अहो, टेलिग्राम लिहून ते लंडनला पाठवितात. अडाणी महिला ठराव पास करतात. तर आणि म्हणूनच आजच्या ह्या महिला परिषदेच्या अत्यंत अनन्य साधारण असं ऐतिहासिक महत्त्व ठरणार आहे. कारण आजची ही जी परिस्थिती आहे महिलांनो, बघा, भारतीय संविधान ह्या देशामध्ये येऊन 75 वर्ष झाले, तरी पण संविधानाचं राज्य असं हे शासन उल्लेख करत नाही. गणराज्य तर म्हणतात, पण संविधानाचं राज्य म्हणायला त्यांना काय जातं. विचार आणि चिंतनशील करणारा हा विषय आहे. आमच्या महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त पर्टिक्युलर वर्गासाठीच काम केलं नाही, ते तमाम भारतीय महिलांचे, तमाम भारतीयांचे उद्धार करते, राष्ट्र निर्माते, सर्वांना हक्क अधिकार बहाल करणारे. पण ही व्यवस्था जाणून बुजून संविधानाच्या शिल्पकाराचं महत्त्व कसं कमी होईल ह्याच्यामध्येच दिवस रात्र लागलेली असते तमाम भारतीय महिलांनी. इथल्या तर आमच्या लढवय्या योद्धा आहेत, नेहमीच आंदोलनामध्ये सक्रिय राहून त्या आंदोलन यशस्वी केलेल्या नागपूरच्या ह्या क्रांतिकारी महिला आहे. पण 142 करोड संख्या आहे ह्या भारत देशामधली. प्रत्येक महिलांनी संविधानिक अधिकाराचा फायदा घेतलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा अतोनात महिलांचा विचार केलेला आहे भगिनींनो, की बाळ जेव्हा गर्भात असतं तेव्हापासून त्यांचे राईट्स सुरू होतात. म्हणजे बाळ गर्भामध्ये म्हणजे तमाम स्त्रियांनी अधिकाराचा फायदा तर घेतला, पण जेव्हा संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं जेव्हा वेळ येते तेव्हा किती महिला रस्त्यावरती येतात. किती मोठी शोकांतिका आहे बरं. 142 करोड देशामध्ये कमीत कमी आपण असं समजू की 70 करोड संख्या ही महिलांची आहे. 1 करोड तरी उतरतात का रस्त्यावरती. ज्या बाबासाहेबांनी स्वतःच्या लेकरांकडे, स्वतःच्या पत्नीकडे लक्ष न देता तुम्हा आम्हासाठी, तुम्हा आमचे उद्धार करते बाबासाहेब प्रकाशात आणण्यासाठी सतत लढत राहिले, हिंदू कोड बिल पारित झालं नाही म्हणून राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही आमच्या हिंदू स्त्रियांना याची जाणीव आहे का, हा फार मोठा प्रश्न ह्या सभेच्या माध्यमातून निर्माण होतो महिलांनो. म्हणून मी तुम्हाला आताची जी परिस्थिती आहे ही फार अघोषित आणीबाणी आहे बरं. म्हणजे आपले जे माजी पी.बी. सावंत जस्टिस होते सुप्रीम कोर्टचे, त्यांनी अत्यंत सुंदर विश्लेषण केलेलं होतं आजच्या परिस्थितीचं, जी 10 वर्षापासून सतत सुरू आहे. अघोषित आणीबाणी, लेकिन परिस्थिति अपने पक्ष में हो या विपक्ष में, लेकिन समतावादी योद्धा कभी भी मैदान नहीं छोड़ता. अपने को लड़ना है, क्योंकि सावित्री माई की धुरंधर लड़वैये हम लोग हैं. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की लड़वैये बेटियां हम लोग हैं. जो आज का चित्र है ये हम लोग बदल सकते हैं. सोचो महिलाओं, अगर सावित्री माई इतना परिवर्तन इस देश में ला सकती है, एकटी उभी राहते मनुवाद्यांच्या विरोधात, कुणाचा सपोर्ट असतो का तिला ज्योतिरावांशिवाय, एकटी उभी राहते आणि ब्राह्मणांच्या भिडेवाड्यात सारख्या ठिकाणी शिक्षणाचा झेंडा रोवते. केवढा मानअपमान सहन केला असेल तिने, तरी मागे फिरली का ती. नाही बाबा आता मला शेण गोटे सगळं मारत आहे, आता मी हे सगळं सोडते. ज्योतिरावांना तिने कधी असं म्हटलं का, आणि घरी बसली का, अजिबात नाही. 17 वर्षाचं वय होतं व आपल्या मुली काय करतात 17व्या वर्षी, आणि सावित्रीबाई धडधड एका पाठोपाठ एक मुलींसाठी 17 शाळा खोलते. अशी ती परिवर्तन आणते. तिच्या आपण लढवय्या लेकी आहोत. विचार करा, आजचे जे कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आणि लीगल राईट्स हे आपल्याला मिळालेले आहेत, 75 वर्ष झाले. 75 वर्षापूर्वी अशा स्वातंत्र्य आपण होतो का.
कोणताच महिला नाही. आज सभा संमेलने आम्ही एवढ्या सन्मानाने गाजवत आहोत. भारतीय स्त्री एवढी सन्मानाने सक्षमपणे उभी आहे ती फक्त आणि फक्त या भारतीय संविधानामुळे. हे आम्ही स्वतः एडिट केलेलं संविधान आहे. समता सैनिक दलाने 2018 पासून लाखोच्या प्रमाणात याच्या प्रती वितरित झालेल्या आहे. काय करू, कारण शासनी जबाबदारी घेत नाही. त्यांना पुन्हा इथे पेशवाईचं राज्य आणायचं आहे. तुम्ही कसं थांबवणार? ते आपल्याला थांबवावं लागेल. जे मनुस्मृती आत्ताच थोरातताईंनी उल्लेख केला की 50 अध्याय आलेले आहे, 12,000 अध्याय आहे हा मनुस्मृतीमध्ये, तुम्ही वाचले असेल तर. आणि एक एक अध्याय हा त्याचा 2,500 ओळींचा आहे. आता मनुस्मृती काय ते मी सांगणार नाही, कारण तेवढा वेळच नाही. म्हणून मुख्य मुद्दे आता आपल्याला काय रणनीती आखावी लागेल, आपल्याला एकजूट होऊन लढाई लढून ती यशस्वी कशी करावी लागेल. कारण बरेचदा कसं आंदोलन झाल्यानंतर निराशा देखील येते. जर ते आंदोलन यशस्वी झालं नाही तर. महाडचा सत्याग्रह किती काळ चालला, म्हणून आपण थांबणार आहोत का? म्हणून बाकीही स्त्रियांना आपल्याला आपल्यामध्ये घ्यावं लागेल. त्यांना समजावून सांगावं लागेल. एकदा पटलं नाही, दोनदा पटलं नाही, 10 वेळा सांगावं लागेल. आपण निराश झालं तरी चालतो, कारण आपण समतावादी विचाराच्या वाहक आहोत. आपल्याला इथलं लोकतंत्र वाचवायचं आहे, जे आज धोक्यात आलेलं आहे. अत्यंत परिश्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की स्वतःचा गंगाधर मुलगा बिना औषधाने मरण पावला, कारण त्याला औषध मिळालं नव्हतं. 4 मुलं गमाविली. आपण कसं पांग फेडणार आहोत? आपल्याला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उत्तर द्यायचं आहे. आणि म्हणून आपण ज्या साधारण स्त्रियाची वागणूक असते तसं वागू शकत नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, सावित्रीमाईच्या, ज्योतिबांच्या अत्यंत जबाबदार लेकी आहोत. आपल्याला सांगावं लागेल त्यांना, तुम्हाला राईट टू एज्युकेशन होतं काय, वाचा म्हणावं लागेल. फंडामेंटल राईट्स काय, आम्ही जेव्हा हे अभियान राबवतो आणि आम्ही जिजाऊ मातेची जेव्हा ते जयंती असते ताई, तिकडे आम्ही जेव्हा गेलो, कुठे बरं ते औरंगाबादकडे त्यांचं ते माहेर, तिथे गेलो असताना जेव्हा आम्ही हे अभियान राबवलं, तेथील मराठा स्त्रियांना भारतीय संविधान त्याचं कव्हर पेज काय आहे ते माहिती नव्हतं. आर्टिकल्स तर दूरचीच गोष्ट. कुठून त्यांना सांगू 395 आर्टिकल तुमच्या हक्क अधिकाराचा हा दस्तावेज आहे म्हणून. देवधर्मात नाही, आपण सेक्युलर, आपण कुणाच्याही देवाधर्मावरती टीका करत नाही. सेक्युलरिझम आपण स्वीकारलेलं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये अंडर आर्टिकल 25 मध्ये ते दिलेलं आहे. पण जस्टिस कपाडिया म्हणतात तुम्हाला खरा देव हा भारतीय संविधानातच मिळेल. राईट टू एज्युकेशन आधी होतं का आपल्याला? राईट टू लिबर्टी, मनुस्मृतीप्रणीत स्त्रिया स्वतंत्र होत्या, गुलामगिरीमध्ये जीवन जगत होत्या, बोलण्याची उजागरी नाही. आता राईट टू स्पीच, फंडामेंटल राईट्स पार्ट 3 मध्ये येतात कॉन्स्टिट्यूशनच्या. आर्टिकल 12 to 35 वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल किती ब्युटिफुली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 31 देखील एक्सप्लेन केलेला आहे. 32 आर्टिकल 2 to 6 हायकोर्ट, आपल्या राईट्सचं उल्लंघन झालं तर आपण रेट फाईल करू शकतो. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये आपण दाद मागू शकतो. एकही महिलांनो यामध्ये आर्टिकल अननेसेसरी नाही. आणि प्रत्येक आर्टिकलवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासाची आणि विचारांची छाप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेला दिलेले उत्तर आहेत त्याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनलिझम, संविधानवाद. आणि म्हणून इतका ब्युटिफुल दस्तावेज असं म्हणतात की हा लँडमार्क दस्तावेज आहे, जो भारत देशाला 5 ते 10 हजार वर्षानंतर मिळालाय. 10,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे म्हणतात भारत देशाचा. आणि त्याच्यामध्ये हा दस्तावेज मिळाला आणि 75 वर्ष होत नाही, तर याचा प्रभाव कसा कमी करायचा? आता तर नवीनच निघालं, फक्त काही बाबासाहेबच नाही म्हणते, शिल्पकार भारतीय संविधानाचे कोणी पण सांगेल, लहानातला लहान मुलगा सांगेल, पण ही व्यवस्था बघा कशी काम करते. महिलांनो, पद्मश्री, भारतरत्न, पद्मविभूषण कुणालाही मिळेल. भारतरत्न देखील या लोकांनी चिल्लर करून ठेवलेला आहे. पण भारताचे शिल्पकार कोणालाही होता येते का? नाही. ते फक्त एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राईट टू वोट,
तुम्हाला लढावं लागलं आपल्याला रस्त्यावरती येऊन? नाही. आमच्या बहुजन महिलांना लढावं लागलं रस्त्यावरती येऊन? नाही. लंडनच्या महिला 100 वर्ष आंदोलन केलं की आम्ही महिला आहोत आणि आम्हाला देखील मतदान करण्याचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी कसं इतिहासच बदलवून टाकला राईट टू वोट टाकून. त्यावेळेचे तत्कालीन, कारण बाबासाहेब अकेले लढे, सभी लोग खिलाफ थे, पण बाबासाहेबांची बुद्धिमत्ता सर्वांना पुरून उरली. महिलांनो, राईट टू वोट फक्त टॅक्स पेअरवाल्यांनाच मिळणार म्हणे आणि महिलांना तर मुळीच नाही. बरं, आपण तर त्या यादीमध्येच नव्हतो. बाबासाहेबांनी डोकं चालवले, म्हणाले नो, 18 वर्ष पूर्ण केलेल्या सर्वांना राईट टू वोटचा अधिकार मिळेल. तर तुम्ही समजून घ्या, तो राईट टू वोट धोक्यात आलेला आहे. आपला कॉन्स्टिट्युशनल राईट महिलांनी यासाठी लढे द्यायला पाहिजे. मला असं वाटते जनतेला सुप्रीम कोर्टचा कुठल्याही केसमधला ऑर्डर असो, सरकारच्या स्कीम असो, त्याच्यावरती बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. कारण अल्टिमेट जनता ही सर्वोच्च आहे. विथ द पीपल ऑफ इंडिया म्हटलेलं आहे की नाही संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये. आणि आपले सेवक आहे ही सरकार. सरकार आणि जनतेचा संबंध म्हणजे भारतीय संविधान आहे. जर या भारतीय संविधानामधील अधिकार सरकार लागू करत नसेल आणि या संविधानालाच मानत नसेल तर हम भी ऐसे सरकारें बदलना जानते हैं और हम भी ऐसे सरकार को नहीं मानेंगे. आणि आत्ता वेळ आलेली आहे महिलांनो आपली लढण्याची. लढते रहो, मरना तो सबको है ही. एका लेखकाने फार छान म्हटलेलं आहे की मैंने कब्रिस्तान में ऐसे भी लोगों के कब्र देखे हैं जिन्होंने इसीलिए संघर्ष नहीं किया कि कहीं वो मारे ना जाए. म्हणून बांधवांनो, आपल्याला संघर्ष करायचा आहे. नक्कीच एक दिवस येथे खऱ्या अर्थाने जे आता पेशवाई डोक्यावर काढून राहिलेले, कारण इस महाराष्ट्र में और यहाँ पे इनको हेगड़ेवाल, गोलवलकर, सावरकर का देश बनाना है, राज्य बनाना है. हम ऐसे कतई नहीं होने देंगे. हम बुद्ध, फुले, शाहू विचारधारा के लोग हैं. उन्हीं का राज्य यहाँ रहेगा और वही राज्य रहने के लिए हम लड़ते रहेंगे. हम किसी से डरते नहीं है. आपण घाबरत नाही म्हणून आता जनसुरक्षा ऍक्ट आणत आहे. बरं, त्याही जनसुरक्षा ऍक्ट येऊ नये त्यावरती आपल्याला विचार विनिमय करून योग्य ते रणनीती आखावं लागेल. एवढंच बोलते, इथेच थांबते. लॉंग लिव्ह अवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, लॉंग लिव्ह अवर विमेन राईट्स अँड लॉंग लिव्ह अवर रिपब्लिकन विमेन्स. थँक्यू. संविधान जिंदाबाद. धन्यवाद स्मिताताई. संविधानाच्या अभ्यासिका, तेजस्वी वक्त्या आणि सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या. त्याचप्रकारे त्यांच्याबद्दल एक तर मला सांगावंच लागेल की अनेक ॲट्रॉसिटीच्या केसेस त्या निशुल्क लढतात. EVM विरोधी आंदोलनाच्या प्रणेत्या असून 17 फेब्रुवारीला इंदोर येथे देशातील पहिली विराट सभा EVM विरोधी जनजागृती त्या करत असतात. तर अशा प्रकारे मी अगदी संक्षिप्तमध्ये, तसा त्यांचा खूप मोठा परिचय आहे पण त्यांनीच मला म्हटलं की नाही, वेळेअभावी सांगण्याची गरज नाही. त्यांनी आपल्याला गीता में हिंदुत्व ईमान मिलता है, गीता में हिंदुत्व ईमान मिलता है, बाइबल में ईसा मसीहा का पैगाम मिलता है, मुस्लिम के कुरान में खुदा मिलता है, मगर बाबा साहेब भीमराव अंबेडकर के संविधान में सबको समानता, न्याय, बंधुता का अधिकार मिलता है, अधिकार मिलता है. तर अशा आमच्या प्रखर प्रगल्भ व्यक्तिमत्व असलेल्या स्मिताताई कांबळे, चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातील योग्यता असते. तर मी तुम्हाला आश्वासन देते की मी पुढच्या माझ्या जीवनामध्ये आणि आमच्या सगळ्या सखी तुम्हाला जपतील आणि पुढच्या याला तुम्हाला तुमचा जो विषय आहे त्याला आम्ही जास्त वेळ देऊन न्याय देऊ असे आश्वासन देऊन मी आमच्या ज्या काही अध्यक्ष आहे आजच्या कार्यक्रमाच्या सुजाताताई लोखंडे सन्माननीय यांना मी आमंत्रित करीत आहे की त्यांनी आपले विचार आम्हाला मार्गदर्शन करावे. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, कादंबरीकार, कवी आणि समीक्षकसुद्धा आहेत. मंडळींनो, रिपब्लिकन शब्दाचा अर्थ हा काही साधासुद्धा नाही, तर हा रिपब्लिकन शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. रिपब्लिकन पक्ष ही एक राजकीय विचारधारा आहे ज्यामध्ये नागरी सद्गुण, राजकीय सहभाग, भ्रष्टाचाराचे निर्मूलन, संविधानांबद्दल सकारात्मक आचरण आणि कायद्याचे ज्ञान आणि अशा अनेक गोष्टीचा त्याच्यामध्ये
जो त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही बाबासाहेबांच्या विचारांची वारसदार आहे आणि या विचारांचे वारसदार असूनसुद्धा आज खेदानं सांगावं लागतं की ही चळवळ जी रिपब्लिकन चळवळ आहे ही काही ताकदीनं उभी राहिलेली नाही. आपण पाहतो ही कुठेतरी आज विस्कळीत झालेली आहे, कुठेतरी ही कुठे कमकुवत झालेली आपल्याला दिसते. एकेकाळी ही रिपब्लिकन चळवळ अशी धडाडीची होती की स्त्रिया आणि पुरुषांमध्ये ही विभागल्या गेली असली तरी स्त्रियांची चळवळसुद्धा ही फार अशी जोमानं पुढे गेलेली होती. आंबेडकरी स्त्रियांमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल नाही असं नाही. आत्ताचा आपण सकाळचा आज आपण उद्घाटनाचं सत्र पाहिलेलं होतं आहे. सगळे अगदी दिग्गज विचारवंत महिला आज स्टेजवर बसलेल्या होत्या आणि आगळं वेगळं आज हे स्टेजचं दर्शन आज आपल्याला झालेलं आहे. एकही महिला कुठे कमी नव्हती. या सगळ्या महिलांमध्ये बौद्धिक क्षमता विलक्षण आहे, पण ह्या महिला तितक्याच आज विखुरलेल्या असताना आपल्याला दिसतात. प्रत्येक चळवळ, प्रत्येक स्त्रीवादी चळवळ आज आपल्याला ही विखुरलेली दिसते. राजकीय चळवळ जशी विखुरलेली आहे तशी स्त्रियासुद्धा आपापल्या ठिकाणी विखुरलेल्या आहेत, तटागटामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. राजकारणाच्या भडावर जसं आपण राजकारणाचं विखुरलेलं आहे, रिपब्लिकन पक्ष ही जी मातृसंस्था आहे आणि जी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा ह्या बाबासाहेबांच्या 3 मातृसंस्था. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही याला मी तर पितृसंस्था म्हणेल. ही बाबासाहेब त्यांच्या कल्पनेतली तो पक्ष आहे, पण त्या पक्षाचे आज किती शकलं पडलेले आहेत आपण बघतो आहोत. आज आपली जी जनता आहे, जी आंबेडकरी जनता आहे, ही ही चळवळहीन झालेली आहे. कुठलंही एक असं ठोस नेतृत्व आपल्याला लाभत नाही आहे. अगदी धाडसाने बोलते आहे मी. राऊत सर आणि गोळघाटे सर हे सगळ्यांच्या मतदाराच्या मनातलं मी वाक्य बोलते आहे की आज सगळा मतदार आहे तो हा संभ्रमामध्ये आहे. पाश्चात्य देशामध्ये मतदानाच्या अधिकारासाठी भांडावं लागलं, झगडावं लागलं, पण भारतामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार असा सहज मिळालेला आहे. जसं पोळीचं ताट जसं सहज उपलब्ध होतं एखाद्याला, तसं आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. पण ते एक मतदान आपण कोणाला द्यावं या संभ्रमामध्ये आज आमची जनता आहे. आम्ही मतदार आहोत, कोणाला द्यावं त्याची किती शकले पाडावे. आम्ही एकच मतदानाचा अधिकार आहे. ह्या संभ्रम आपण सगळ्यांनी आमचा दूर करावं. आज रिपब्लिकन पार्टी आज स्मिताने म्हटलेलं आहे की इथे आज मनुवादी सरकार आलेलं आहे. येणार नाही, आलेलं आहे. ते आपल्या डोक्यावर नाचत आहे. आज जिथे मंत्रोच्चाराने शेती पिकते असं म्हणणारी जी एका राजकीय नेत्याची सहधर्मचारिणी आहे, तेव्हा आपण काय म्हणावं. इथे मनुवादी सरकार नाही, मनुवादी सरकारच आहे. आणि या मनुवादी सरकारला कसा धक्का द्यायचा यासाठी फक्त आणि फक्त रिपब्लिकन सेना हीच त्यांची ती फळी उद्ध्वस्त करू शकते. आणि तितकी ताकद महिलांनो आपल्यामध्ये आहे. आपण महिला यासाठी मला वाटते कोणाची वेळ घ्यावी नाही. आज जशी आज 1942ची जी महिला परिषद जशी ऐतिहासिक झाली तशी आजची ही रिपब्लिकन महिला परिषद या दृष्टीने आपण ऐतिहासिक करायला पाहिजे की इथूनच आजपासून एखाद्या फिनिक्स पक्षासारखं सगळी अंगावरची राखड झटकून एक महिला नेतृत्व पुढे यायला काहीही हरकत नाही. जगाच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर आज राष्ट्रीय महिला अध्यक्ष काँग्रेसची राष्ट्रीय महिला अध्यक्ष इंदिरा गांधी आहेत. ममता बॅनर्जी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तृणमूल काँग्रेसच्या. मग आणखी काही महिला अध्यक्ष आहेत. मग RPIची महिला अध्यक्ष एखादी महिला का असू नये, का असू नये, असायला पाहिजे. तक्षशिलाताई आपल्यामध्ये अनेक वर्षामध्ये राजकारणामध्ये आहेत, समाजकारणामध्ये आहेत, चांगल्याला मुरलेल्या राजकारणी आहेत. मी आज ताईला आवाहन करते की त्यांनी ही धुरा घ्यावी. आम्ही सगळ्या महिला त्यांच्या मागे उभं राहतो. आणि ही रिपब्लिकन चळवळीची धुरा एका स्त्रीने जर पुढे नेली तर खरंच आनंद होईल. आणि स्त्रिया ह्या खरंच एक म्हणजे लोभी नसतात. ह्या कुठल्याही राजकारणाला भशी पडत नाही. त्या खरंच इमाने इतबारे ह्या बाबासाहेबांच्या पक्षाला वाहून नेतील एवढीसुद्धा मी आजच्या याला खात्री देते. जे आपल्याला चातुर्वर्ण समाजव्यवस्थेमध्ये कधी शिक्षणाचे अधिकार आपल्याला मिळालेले नव्हते
चातुर्वर्ण समाज व्यवस्था सगळ्यांनाच नव्हते. ब्राह्मणांना नव्हते, ब्राह्मण स्त्रीला नव्हते, शूद्राला नव्हते, क्षत्रियाला नव्हते आणि शूद्र स्त्रीनी तर कुठे विचारच करायचा नाही शिक्षणाचा. शिक्षण, स्वातंत्र्य, सक्षमीकरण हे शब्द उच्चारणंसुद्धा त्या काळामध्ये आपल्याला पाप होतं. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महासूर्यांनी जन्म घेतला आणि सगळ्यांना त्याआधी आपल्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी शिक्षणाची दालनं उभी करून दिली आणि त्याच्यावर संविधानिक मोहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उमटवली आणि आज त्याचीच परिपूर्ती किंवा त्याचीच परिणिती आज हे आहे की मी इथे बोलू शकते. सकाळचं जे विचारपीठ होतं अशा विद्वत्तापूर्ण महिलांनी आज सजलेलं होतं आणि त्या महिलांनी आज ही धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि त्यासाठी आमच्या ताई मार्गदर्शक आहेत, त्यांनी पण ही खदखद व्यक्त केलेली आहे. सकाळी त्यांनी ती सगळी आकडेवारी आपल्याला सांगितलेली आहे की आजही आपण शिक्षणामध्ये किती मागे आहोत. आज हे सभागृहामध्ये ज्या महिला दिसतात ह्या एवढ्याच फक्त आपल्याला असं वाटतं की नाही समाज सुधारलेला आहे. आपण ज्या सुशिक्षित वातावरणामध्ये वावरत आहोत तेव्हा आपल्याला वाटतं की नाही आमच्यामध्ये फार सुधारणा झालेली आहे. आमच्या महिला PhD झाल्या आहेत, आमच्या महिला IAS झालेल्या आहेत, IPS झालेल्या आहेत, कुठ्या मोठ्या अधिकारी पदावर आहे. पण महिलांनो, बंधूंनो, ग्रामीण भागामध्ये जा, स्थिती फार वाईट आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही तुमचे बालविवाह अजूनही आपण त्याला थांबवण्यामध्ये अपयशी ठरलेलो आहोत. शासन अपयशी ठरलेलं आहे. इथल्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. मुलींची परिस्थिती विदारक आहे. शाळा नाही, हुशार मुलींची बुद्धिमत्ता अशीच लोप पावत आहे. कुठे शहराच्या ठिकाणी यायला, कुठे हॉस्टेलला शिकायला राहायला त्यांची तयारी नसते. आईवडील हे असं दूषित वातावरण पाठवायला तयार नसतात. समाज कल्याणचे जे हॉस्टेल आहेत ते गावाच्या बाहेर असतात. शहरामध्ये ती मुलगी शिकते आणि ते हॉस्टेल असतात गावाच्या बाहेर, बसेसनी जाण्याची तिची तयारी नसते. हे अशा या सगळ्या याच्यामध्ये अजूनही आपला समाज खेदाने म्हणावं लागते की नाही सुधारला. अजूनही आपण खूप मागे आहो आणि ती सुधारणा आपल्यालाच करावी लागणार. कारण आता रात्र वैऱ्याची आहे, काळ बदललेला आहे. बाबासाहेबांचा पुनर्जन्म शक्य नाही, अजिबात शक्य नाही. शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म शक्य नाही. पण आपण आपली जी तयारी, बाबासाहेबांचे जे विचार आहेत आपल्याला दिलेले आहेत, त्या विचारांच्या प्रेरणेने आज आपण आपलं आयुष्य, आपला समाज, आपलं कुटुंब आपण हे एका प्रवाहामध्ये आणू शकतो. तितकी ताकद, तितकी विचारधारा आज आपल्याजवळ आहे. आपण भरकटलेलो नाही. आपल्याजवळ एक विचारधारा आहे आणि एक धम्माभियान आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म, भगवान तथागतांचा विज्ञानवादी धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अगदी विकसित, प्रगतिशील, स्त्रियांना अगदी उच्च कोटीवर नेऊन ठेवणारी ती विचारधारा. आणि या विचारधारेच्या प्रवाहामध्ये आपण जर आपला समाज जर पुढे नेण्याचं हिंमत केली तर मला वाटते मागे वळून पाहायची वेळ येणार नाही. बाबासाहेबांच्या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या 2 स्त्रिया उज्ज्वलाकडनं सुटलेल्या आहेत. त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर आणि सविता माईसाहेब आंबेडकर. या 2 स्त्रिया प्रत्यक्ष राजकारणामध्ये नसल्या तरी पण यांचं त्याग आणि समर्पण हे राजकारण हे काही सामाजिक कार्यापेक्षा मोठं नव्हतं. रमाईच्या त्यागाने बाबासाहेबांना तरलं आणि माईसाहेबांच्या समर्पणाने आज अनेक ऐतिहासिक क्रांती बाबासाहेबांच्या हातून घडलेल्या आहेत. तर या 2 स्त्रियांचं सुद्धा आजच्या दिवशी स्मरण व्हायला पाहिजे. बेबीताई कांबळेचा उल्लेख केला. बेबीताई कांबळेंचं अमुचं आत्मचरित्र, पहिलं स्त्रियांचं, दलित स्त्रियांचं पहिलं आत्मचरित्र. 1930 साली आपल्या समाजाची काय स्थिती होती, किती विदारक परिस्थितीतून आपण जात होतो. महारवाडा कसा गावकुसाच्या बाहेर होता. मालमत्तेचा अधिकार नाही, स्वच्छ राहण्याचा अधिकार नाही, चांगलं चुंगलं खाण्याचा अधिकार नाही. हे सगळं असं विभिस्त चित्रण बेबीताई कांबळेंनी जीनं अमुचं मध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि आज आपण अतिशय शुद्ध, सुशिक्षित आणि फार प्रोटेक्टिव्ह वातावरणामध्ये जगत आहोत, राहत आहोत. ते केवळ बाबासाहेबांमुळे. आणि म्हणून पुरुषांना सोबत घेऊया आणि कोणीतरी याची एक फिनिक्स पक्षासारखं पुढे येऊन त्याची धुरा घ्यावी एवढी मी सर्वांच्या वतीने विनंती करते आणि मी माझं अध्यक्षीय भाषण इथेच थांबवते.
सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रातील अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आताच आपल्यासमोर अतिशय सुंदर रीतीने माननीय सुजाताताई लोखंडे यांनी आपले विचार मांडलेत. त्या विचारामध्ये एवढं तेज होतं की आपल्या सर्वांना असं वाटायचं की सर्व फिनिक्स पक्षी होऊन उडायला लागले की काय. अतिशय छान वाटलं. त्यानंतर त्यांचे तर मी मनापासून आभार मानते. इथे माझ्या 2 मैत्रिणी आलेल्या आहेत. एक उज्ज्वलाताई गणवीर आणि ॲडव्होकेट स्मिताताई कांबळे. यांच्याबद्दल मला हे सांगावंसं वाटतं, फुलांचे ते हार कशाला, फुलांचे ते हार कशाला, आभारांचे भार कशाला, फुलांचे ते हार कशाला, आभारांचे भार कशाला. नाते जपले हृदयाने हृदयाशी, नाते जपले हृदयाने हृदयाशी, त्या नात्याला दार कशाला, त्या नात्याला दार कशाला. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही अतिशय उद्बोधक आणि चैतन्यमय जी आज विचार मांडलेत, अमोघ असे विचार मांडलेत, त्या विचाराला इथे न्याय देता आलं नाही, पण अनेक कार्यातून आपण तो न्याय देण्याचा प्रयत्न करू. तो स्टेज, तो मंच आपल्याला उपलब्ध होईलच, कारण ती वेळ आलेली आहे. तर मी उज्ज्वलाताईचे अतिशय मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट स्मिताताई यांच्याबद्दल काय बोलायचं. ज्वलंत, तडफडीत, तापट आणि सणसणत्या रक्ताच्या आमच्या स्मिताताई यांनी अतिशय न्यायपूर्वक, विधी तज्ज्ञ असल्याकारणाने त्यांचा हात कुणीही पकडू शकत नाही. आणि विशेष म्हणजे त्या सर्व आपल्याला कुठेही कशाही मदत लागली तर पुढे यायला नेहमी सज्ज असतात. अशा ताईंचे, स्मिताताईंचे मी मनापासून आभार मानते. आणि अशा अमोघ अशा मधुर वाणीने आज ज्यांनी संचलन केले अशा पमिताताई कोलटकर यांचेसुद्धा मी आभार मानते. आणि या सभागृहामध्ये प्रेक्षकांमध्ये बसून सर्वांना ऐकत आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या कार्यक्रमाला सहयोग दिला अशा सर्व सहयोग मित्रांचे, मैत्रिणींचे मनापासून आभार मानते आणि सर्वांची रजा घेते. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.